आहाहा! एकदम टम्म फुगल्या आहेत ह्या पुरणपोळ्या. खायला एकदम मऊ लुसलुशीत आहेत. जिभेवर ठेवताच विरघळणाऱ्या ह्या पोळ्या आहेत. पुरणसुद्धा एकदम काठोकाठ भरलेलं आहे आणि ह्या पोळ्या आपण साध्या गव्हाच्या पिठापासून केलेल्या नाही आहेत. तर ह्या पोळ्या बनल्या आहेत सोना मोती ह्या गव्हापासून. या गव्हाच्या नावातच सोनं आहे. सोन्यासारखा रंग असणारा, मोत्यासारखा दाणा असणारा हा आहे सोना मोती गहू. ज्वारीच्या दाण्यासारखा गोल असतो म्हणून महाराष्ट्रात याला जोंधळ गहू असेही म्हणतात. या गव्हाच्या पुरणपोळ्या एकदा तरी खायलाच हव्यात. तुम्ही खाल्ल्या आहेत का कधी ह्या सोना मोती गव्हाच्या पुरणपोळ्या? जर नसतील खाल्ल्या तर एकदा तरी नक्की ट्राय करून बघा. आणि होळी तर येतच आहे, तर चला तर मग बनवूयात छान मस्तपैकी लुसलुशीत गुबगुबीत अशा पुरणाच्या पोळ्या. करायचं काय आहे, मी इथे 1 वाटी हरभरा डाळ 3 ते 4 तास पाण्यात भिजत घातली होती आणि कुकरमध्ये लावून तिला अशी मऊसूत शिजवून घेतली आहे. शिजवून घेतली की पूर्ण पाणी निथळून काढायचं. शिजलेली डाळ छान अशी मऊसूत वाटून घ्यायची आणि जेवढी आपली डाळ पडली आहे त्याच्या निम्म किंवा पाऊण एवढा गूळ घालायचा आहे आणि मंद आचेवरती हे पूर्ण व्यवस्थित घट्ट होईपर्यंत आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे. पुरण आता आपलं व्यवस्थित झालं आहे की नाही हे कसं ओळखायचं, तर जे उलटणं आहे ते पुरणामध्ये व्यवस्थित असं उभं राहिलं 1 मिनिटसाठी की समजायचं पुरण आपलं व्यवस्थितपणे घट्ट झालेलं आहे. पुरण आपलं थंड होतंय तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया. त्यासाठी काय करायचं आहे, 1 वाटी घ्यायचं आहे सोना मोती गव्हाचं पीठ, त्यामध्ये घालायची आहे चिमूटभर हळद, चवीपुरतं मीठ आणि थोडं थोडं पाणी करत ह्याचा छान मऊसूत अशी कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे. आता पुरणाच्या पोळीची जी कणिक असते ती आपल्या नॉर्मल चपातीच्या कणकेपेक्षा थोडीशी सैलसर असते, तर आपल्याला ह्याला छान मळून मळून घ्यायचं आहे आणि थोडीशी सैल मळायची आहे. आता ह्यामध्ये हळद घालणं ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असले तर घाला, नसेल तर नाही घातलं तरीही चालेल. आता कणिक आपली व्यवस्थित मळून झाली की अगदी चमचाभर तेल ह्यामध्ये घालायचं आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं मऊ मळून घ्यायचं. हे पहा, हा आहे आपला सोना मोती गहू. किती छान रंग आहे बघा आणि ज्वारीसारखा ह्याचा दाणा आहे. जर तुम्हाला हे गहू ऑर्डर करायचे असतील तर खाली कमेंटमध्ये लिंक असं टाईप करा, मी तुम्हाला लिंक सेंड करेन. हे पहा, कणिकही आपली इथे व्यवस्थित मऊसूत अशी मळून झालेली आहे. आता हे झाकून ठेवायचं आहे कमीत कमी पाऊण तास ते 1 तास. कणिक व्यवस्थित भिजलेली आहे, तुम्ही पाहू शकता मस्तपैकी अशी कणिक मऊसूत झालेली आहे. आता ह्यामधला थोडासा उंडा काढायचा. जेवढी मोठी किंवा जेवढी गुबगुबीत जेवढी पातळ तुम्हाला पुरणपोळी हवी आहे त्याप्रमाणे ह्याचा गोळा घ्यायचा. ह्याला सुकं पीठ लावायचं आणि ह्याची छान अशी वाटी तयार करून घ्यायची पुरणमध्ये भरण्यासाठी. जर तुम्हाला हाताने वाटी करता येत नसेल तर थोडंसं लाटून घेतलं तरीही चालेल. जसं आपण पराठ्यासाठी हे लाटून घेतो तसं लाटलं तरीही चालेल. हे पहा, अशी वाटी तयार करून झाली की जेवढा आपला कणकेचा गोळा होता तेवढा किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त ह्यामध्ये पुरण भरायचं. आता कुणाला फार जास्त पुरण घातलेलं नाही आवडत, पण मला मात्र गुबगुबीत आणि छान असे लुसलुशीत पुरणाने भरलेली पुरणपोळी आवडते. हे पहा, पुरण असं व्यवस्थित भरून झालं की कडेकडून ही वाटी अशी बंद करून घ्यायची आणि वरती आलेले जे एक्स्ट्राचं कणिक असतं ते काढून घ्यायचं. तोंड ह्याचं व्यवस्थित बंद करून घ्यायचं, नाहीतर पोळी भाजताना पुरण सगळं बाहेर येतं. हे पहा, छान असा गोळा तयार करून झाला की पुन्हा एकदा ह्याला सुकं पीठ लावून घ्यायचं आणि हलक्या हाताने हे लाटून घ्यायचं. थोडंसं दाबून घ्यायचं म्हणजे पुरण सगळीकडे व्यवस्थित पसरलं जातं. हलक्या हाताने लाटत गोल फिरवत छान अशी पुरणपोळी लाटून घ्यायची आहे. पुरणपोळी लाटताना ती शक्यतो सगळ्या बाजूने समांतर अशी लाटून घ्यायची. चपाती आपण शक्यतो कडेकडून लाटतो, पण पुरणपोळी जी आहे ती सगळीकडून एकसमान लाटून घ्यायची आहे. पोळी लाटताना सुकं पीठ फार जास्त लावायचं नाही. सुकं पीठ फार जास्त लावलं की पोळी भाजल्यानंतरून ते पीठ वरती तसंच राहतं आणि पोळ्या अशा कडक होतात. शक्य तेवढं कमीत कमी पिठामध्ये हलक्या हाताने जेवढी छान पोळी लाटता येईल तेवढी छान पोळी अशी लाटून घ्या. हे पहा, सुकं पीठ माझं अजिबात जास्त नाही आहे आणि छान आपली पोळी लाटून तयार आहे. आता गरम तव्यावरती खाली थोडंसं तेल लावायचं आणि आपली पोळी त्यावरती टाकायची आणि दोन्ही बाजूनी छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायची आहे. पोळी
खूप वेळा उलती पालती नाही करायची. जास्तीत जास्त 3 ते 4 वेळा उलती पालती करून पोळी आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत. पहिल्यांदा जेव्हा तुम्ही पोळी उलटता त्यावेळेस शक्यतो हातानेच पोळी उलटा. उलटणं घातलं तर आपली पोळी फाटते आणि उलटणं जर वापरणार असाल तर उलटण्याचे जे काठ आहेत ते फार टोकदार नको, त्याला थोडासा असा कर्व शेप असला की पोळी आपली फाटत नाही. हे पहा, आहा, मस्त पोळी फुगलेली आहे, मऊ लुसलुशीत झाली आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला सर्व पोळ्या छान भाजून घ्यायच्या आहेत. आता कणिक मळताना काही काही जण ह्यामध्ये मैदा घालतात. सो तुम्हाला जर मैदा घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता. त्यामुळे पोळी फाटत नाही, तिला इलास्टिसिटी जो असतो तो जास्त मिळतो. हवा असल्यास तुम्ही थोडासा मैदा ह्यामध्ये घालू शकता. बरं, अजून एक सांगायचं राहिलं की ज्यावेळेस आपलं पुरण सगळं व्यवस्थित बनून झालेलं असतं, जेव्हा पुरण आपलं थंड होतं त्याच वेळी ह्यामध्ये वेलची पूड आणि जायफळ घालायचं. आहा, तुम्ही बघू शकताय किती छान पदर सुटलेला आहे पोळीला. पुरण व्यवस्थित काठोकाठ असं भरलेलं आहे. चला तर मग या होळीला सोना मोती गव्हाची ही पुरणाची पोळी नक्की करून बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबही करा. हॅपी होली. बाय.